नमस्कार. स्वाद विथ संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण धाबा स्टाईल अंडा भुर्जी कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण अंडा भुर्जीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया प्रथमतः. त्यासाठी 2 मोठे मीडियम आकाराचे मी कांदे कापून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. एक मोठ्या साईजचा टोमॅटो असा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, कढीपत्ता आणि 3 ते 4 लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 3 अंडे घेतलेले आहेत. हे अंडे चांगले असे मस्त फोडून घेतलेले आहेत. अंडे फोडून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडे काही सुके मसाले ॲड करणार आहे. हीच माझी एक ट्रिक आहे, जी तुम्ही फॉलो करू शकता आणि मस्त भुर्जी बनवू शकता. त्याच्यामध्ये अर्धा चमचभर मीठ घालून घेतले, चिमूटभर हळद घालून घेतली आणि थोडीशी चिली फ्लेक्स घातलेले आहे. त्याचबरोबर मी गरम मसाले घालून घेतलेले आहेत, थोडेसे एकदम चिमूटभर असेच. आणि ते मी मस्त असे काट्या चमच्याने मस्त फेटून घेतलेले आहेत. असे बघा तुम्ही पण असे चांगले फेटून घेतले म्हणजे ते चांगले असे मिळून येतात, मस्त असे मिक्स होतात. त्याच्याच बरोबर मी एक पसरट असं पॅन घेतलेलं आहे. त्या पॅन मध्ये तेल घालून घेतले 2 ते 3 चम्मच आणि सोबतच आपण लसूण घेतलेले ते पाकळ्या मस्त असे ठेचून आबडधोबड ठेचून त्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि यामध्ये घालायचा आहे आता कांदा, कढीपत्ता. चांगला कांदा आणि कढीपत्ता मस्त असा परतवून घ्यायचा आहे आपण. चांगला तांबूस कलर पर्यंत होईपर्यंत आपण मस्त असा परतवून घेऊया. आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण घालूया हिरवी मिरची. हिरवी मिरची, कांदा आणि कढीपत्ता असा मस्त मिक्स करून घेऊया. चांगला असा परतून घेतल्यानंतर कांदा मऊ शिजेपर्यंत असं परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो लवकर आणि मऊ शिजण्यासाठी मी इथं अर्धा चमच मीठ घालून घेते. त्यामुळे टोमॅटो लवकर आणि मऊ शिजतं. असं मीठ घालून घेतलं आणि चांगलं असं परतवून घेतल्यानंतर मी 2च मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि गॅस कमी करून देते. 2 मिनिटानंतर चांगलं कांदा आणि टोमॅटो मऊ शिजतं. हे चांगलं आपण असं चमच्याच्या साहाय्याने मस्त असं स्मॅश करून घेऊया. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपण थोडीशी हळद घालून घेऊया. थोडीशी मध्ये पाव चमचभर आपण हळद घालून घेऊया. ती चांगली परतवून घेऊया. त्याचबरोबर आपण पाव चमच लाल तिखट घालून घेऊया. ते पण मस्त असं परतवून घेऊया. त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आपण घालून तो पण छान असं परतवून घ्यायचा. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ, जेणेकरून गोडे मसाले आहेत ते चांगले मिळून येतील. आणि याला आपण तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवून 2 ते 3 मिनिटं मस्त मसाला भाजून झाल्यावर गॅस कमी करायचा आणि यामध्ये घालायचं आहे फोडून घेतलेले अंडे आणि चांगली अशी ह्याला 2 ते 3 मिनिटभर परतवत राहायचंय. असंच 2 ते 3 मिनिटं परतवून झाल्यावर मस्त असं अंड आणि मसाला एकजीव होतात आणि चांगले मिळून येतात. हे बघा अशा प्रकारे तुम्ही चांगलं असं परतवतच राहायचंय. त्याला 2 ते 3 मिनिटभर झाकण न ठेवता एकदम स्लो गॅसवर असंच आपण परतवून घेऊया. हे बघू शकता. ह्या प्रकारे तुम्ही चांगलं असं परतवत राहायचे, जेणेकरून हे सगळं एकजीव होईल आणि भुर्जीला चांगला टेक्स्चर येऊन चांगली चव येईल. आणि त्यानंतर आपण 2च मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. 2 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि अशी मोकळी अशी भुर्जी आपण करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. इथं तुम्ही स्मॅशर वापराल तरी चालेल, पण मला स्मॅशर वापरलेले आणि स्मॅशरने एकदम भुर्जी ही अशी बारीक बारीक होते. बारीक बारीक भुर्जी मला आवडत नाही, म्हणून मी असेच चमच्याच्या साहाय्याने मस्त असं बारीक बारीक त्याला स्मॅश करून घेते. आणि ही भुर्जी आणि आपण इथे थोडंसं अशी कोथिंबीर घालून घेऊया. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये भुर्जी आपण काढून घेऊया. अशा प्रकारे ही भुर्जी आपण मस्त बटर लावून पावासोबत पण ताव मारू शकतो ह्याचा. त्याचबरोबर घरात मिळणारी आपली जी चपाती आहे त्याच्यासोबत पण छान लागते भुर्जी. मला तरी ही भुर्जी भाकरीसोबत खायला खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला भुर्जी कशासोबत खायला आवडते हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ मला बघायला भेटेल. थँक्यू.